भारतीय नौदलाची ताकद वाढणार, फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी, भारत खरेदी करणार 26 राफेल सागरी लढाऊ विमानं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकांसाठीची रणनीती तयार. आठवड्यातील 4 दिवस अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार. नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसामुळे शेती पीक आणि फळ बागायतीचं मोठं नुकसान. धाराशिवमध्ये बनावट औषधं पुरवठा करणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल. जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयाला बनावट कंपन्यांच्या नावानं औषध पुरवठा केल्याची माहिती समोर. परदेशी नागरिकांनी बनावट दाखले बनवल्याचे पुरावे. मालेगावमध्ये सरकारी वकिलांचा धक्कादायक खुलासा. पालिकेनं बनावट कागदपत्रांच्या आधारे दिले जन्मदाखले. बीडच्या मस्साजोग इथल्या आवादा कंपनीमध्ये चोरी. कंपनीतील 12,87,000 रुपयांचं साहित्य चोरीला. चोरीच्या घटनेनंतर आवादा कंपनी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त. नवी मुंबईमध्ये पालिका क्षेत्रात 14 तास पाणी कपात. पालिकेच्या हद्दीमध्ये दुरुस्तीचं काम असल्यानं उद्या पालिका हद्दीतला पाणी पुरवठा खंडित असेल. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार. वक्फ कायद्याविरोधात बंगालमध्ये दगडफेक आणि जाळपोळ. आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.